स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आता वाजलेत 11 वाजत आलेत। तर आता आम्ही चाललोय बाहेर, म्हणजे तुळशीबागेत चाललोय। तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच काहीतरी घ्यायचंय, तर तिथे गेल्यानंतरच तुम्हाला दाखवेन। अरे ते नाही, तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन। तर चला, आवरलेलं आहे मी, घरातलं पण सर्व आवरले। तर उद्या आहे गुढीपाडवा, तर म्हटलं आजच जाऊन यावं। आता उन्हाचंच चाललेलं आहे, संध्याकाळी परत अजून बाकीची तयारी उद्याची हे करावी लागेल, त्यासाठी आताच चाललेलो आहे। आता एवढ्या उन्हात नको वाटते तरी परवा दिवशी तर स्वामी प्रकट दिन आहे, मग त्याच्या अगोदरच मला घेऊन यायचं। तर काय घेऊन यायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे। तर चला, तुम्हाला सुद्धा तुळशीबाग फिरवते। बऱ्याच ताईंनी बघितले असेल, काय ताई पुण्याच्या बाहेर किंवा लांब राहत असतील त्यांनी नसेल बघितली। तर चला, व्हिडिओला करते सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर आता खूप गरम होते म्हणून केस मी वरतीच बांधलेत, आणि आता बाहेर तर खूप गरम होणार ते, तरी स्कार्फ वगैरे बांधणार आहे। तर अन्वीला सुद्धा टोपी घेतली, अन्वीने सुद्धा छान असं आवरले, आणि अन्वीच्या पिगी बँकमधलं पैसे काढून आम्ही चाललेलो आहे तुळशीबाग फिरायला। तर मैत्रिणीनं पोचलो आम्ही तुळशीबागेत, आणि तुळशीबागेत नाही म्हटलं तर यायला 1.5 तास जातो, ट्रॉफिक वगैरे असतं, आणि रिक्षाने यायचं म्हटलं की थोडंसं चालावं लागतं त्यासाठी। आणि तुळशीबागेत आहे ना, व्हरायटीज खूप असतात। आता कपड्यात थोडीशी क्वालिटी इकडं तिकडं असते, पण तशी किंमतसुद्धा असते। जसे आपण पैसे देईल तसे आपल्याला त्या कपड्याची किंवा वस्तूची क्वालिटीसुद्धा भेटते। पण ज्वेलरी आपल्याला रिजनेबल प्राईजमध्ये भेटते, आणि चांगलीसुद्धा क्वालिटी असते। जसे आपण मोठे मोठे स्टेशनरी वगैरे त्यातून घेतो, पण त्याची मला वाटते डबलच किंमत इथं आपल्याला लावतात। पण इथं छान असे, आणि व्हरायटीजसुद्धा खूप छान छान असतात, जसे आपल्याला पाहिजे जसं घ्यायला भेटतं। तर खूप दिवसानंतर आलेले आहे, मला वाटतं 1.5 का 2 वर्षानंतर तुळशीबागेत आलते। गेल्या वर्षी गणपती बघायला आलते, पण काय आतमध्ये आले नव्हते तुळशीबागेत, फक्त गणपतीचं दर्शन करून बाहेरच गेलतो। त्यामुळे मला वाटते 2-2.5 वर्ष तर झालं असतील, खूप दिवसानंतर आले। तर आता इथं अन्वीला घ्यायचं होतं नेल पॉलिश, तर तिचं वेगळीच काय तर चॉईस, तिला ग्रीन कलरचं घ्यायचं होतं। आता मी तर जास्त लावतच नाही, म्हणजे माझ्या नकाला तुम्ही पाहिलं पण नसेल नेल पॉलिश वगैरे लावलेलं। आमच्या अन्वीला खूप आवडतं। मस्त आहे। तर मला काय ज्वेलरी वगैरे काही जास्त घ्यायचं नव्हतं, फक्त मी एका कामासाठी आलेले आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच काय घेतलं काय नाही। तर इथं म्हटलं चला आलोय तर फिरून बघूया काय नवीन जुनं, आणि खरंच आपल्याला घेण्यापेक्षा आपण जास्त ते बघतच असतो, हे कितीला आहे ते कितीला आहे, तसं माझं पण होतं। तर इथं मला एक गाय आणि वासरू घ्यायचं होतं, कारण माझ्या मंदिरामध्ये देवघरात तर तुम्ही बघितलं असेल नसेल नाही, आणि ते कसं रोजची रोज पूजा वगैरे झाली, छान वाटतं, आणि मला घ्यायचं होतं खूप दिवस झालं। तर आता जेवढं काय काय घेतलेलं आहे ना, ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन, काय घेतलं कितीला घेतलं हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर इथं मला क्लच घ्यायचे होते, आणि मी क्लच आहे ना, माझे असे स्ट्रेट केस आहेत ना, तर असे मला छोटेसे क्लच हवे होते, जे की माझ्याकडे नव्हते। एक दोन होते ते बनाना होते, आणि जरा वेगळे होते, जरा स्टोनमधनं घ्यायचे होते। तर इथं खूप छान छान होते। तर अन्वीचं चाललेलं मम्मी मला हेअरबँड घे, तर तिच्यासाठी 2 हेअरबँड घेतले, आणि मला एक क्लच घेतला। तर अन्वीसुद्धा खूप दमले, तरीसुद्धा तिला कडेला घेऊनच मी थोडं फार चालायची, कारण तिच्यासुद्धा पायाला लागलेलं त्यासाठी। आणि ती इथं आता म्हणत होती मम्मी तू शूट करू नको, जर शूट करायचा असेल माझा व्हिडिओ तर मला बबल्स तसले घे, आणि आता 1-2 खेळणी घेतले तरी अजून पाहिजे, तर त्यासाठी मला म्हणत होती नको माझं शूट करू, तू मला काहीसुद्धा घेत नाही म्हणून। तर असे असतात लेकरं, कुठं काय काय बोलतील काय कळत नाही। तर आता फिरून फिरून भूक लागले, भूक म्हणजे आता उन्हाळ्यात आहे ना, असलं दुसरं काही खा वाटत नाही, फक्त थंड असा वाटतं, आणि पाणी, बस दुसरं काय नको। तर अन्वी म्हटली मम्मी मला लस्सी प्यायची, तर आता इथं थोडी लस्सी पिऊन मग बाकीचं जे मेन काम राहिले ते करणार आहे। तर अन्वीला खूप लस्सी आवडते, तर तिचं बघा कसं चाललेलं।
तर चला, आता तुम्हाला कळालंच असेल की मी काय घेण्यासाठी आलेली आहे. तर मला असा छान असा स्वामी समर्थांचा फोटो म्हणजे फ्रेम मोठी अशी घ्यायची होती, जे की घरात लावण्यासाठी. तुम्ही पाहिलंच असेल की माझ्या घरामध्ये फ्रेम अशी नाही, फक्त मूर्ती आहे ते देवघरात आहे. पण मला अशी खूप मोठी फ्रेम घ्यायची होती, जे की असं बघितल्या क्षणी असं म्हणजे खरंच आपल्या घरात प्रत्यक्ष स्वामी आहेत असतेच, तरीसुद्धा असं बघितल्यानंतर खूप भारी वाटावं अशी फ्रेम घ्यायची होती. आणि खूप दिवसाची इच्छा होती की माझं पेमेंट आल्यानंतर ही मी फ्रेम घेणार म्हणून. तर त्यासाठी मी तुळशीबागेत आलेली आहे. दुसरं काहीसुद्धा मला घ्यायचं नव्हतं, फक्त ह्याच्यासाठी. आणि इथं कसं छान अशी प्राईस पण अशी बरी असते आपल्या बजेटनुसार, आणि बऱ्याचशा व्हरायटीजसुद्धा असतात जशी आपल्याला पाहिजे तशी. आता दुकानात किंवा आता हे पण दुकानच आहे, पण दुसरीकडे घ्यायचं म्हटलं व्हरायटीज कमी असतात, पण इथं खूप भारी होत्या आणि जेवढ्या बघत तेवढ्या छानच वाटत होत्या. कोणती घ्यावं हेच कळत नव्हते, खूप कन्फ्यूज झाली. तर शेवटी मग एक सिलेक्ट केली आणि त्या काकांनी सुद्धा छान अशी म्हणजे त्यालासुद्धा प्राईज लावली बऱ्यापैकी, थोडेफार कमीसुद्धा केले. तर चला, आता घरी गेल्यानंतर तुम्हाला फ्रेम दाखवेन. आता काही दाखवणार नाही, कारण आता खूप उशीर झाला. थोडंसं शूट केला आणि आता घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी 4 वाजता तुळशीबागेतून आली आणि नंतर मग जी काही एडिटिंग राहिलेली ती केली. व्हिडिओ अपलोड करायचा म्हटलं तर वायफाय चाललं नाही, काय झाले काय माहीत. काल पण त्याला प्रॉब्लेम तसंच झाला होता, आज तर दिवसभरच बंद आहे. आणि नंतर मग व्हिडिओ अपलोडिंगला लावायला मोबाईलच्या ह्याच्यावरून डाटा होता तेवढा, आणि मग त्यामुळे व्हिडिओला आजसुद्धा उशीर झाला. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई व्हिडिओला लेट होते, एकच टायमिंग ठेव, कारण आम्ही वाट बघतो. तर त्याबद्दल सॉरी ताईनो. प्रयत्न करते मी व्हिडिओ बरोबर टायमिंगला तुमच्यापर्यंत पोचवायचा, पण काय ना काय अडचण येते आणि त्यामुळे उशीर होतोय. तर चला, आता सगळे वाट पाहतात की मी आज काय शॉपिंग केले. तर ही महाग फोटो बघतच असाल, तर ह्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराज आहेत. फोटो मोठा आणला, कारण माझी खूप इच्छा होती की माझं पहिलं पेमेंट आलं की मला असा खूप मोठा फ्रेम अशी घरात पाहिजे होती स्वामी समर्थाचे, जे की असं बघितलं की त्यांच्याकडे असं प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटत असं मला फ्रेम आणायची होती, आणि तशीच मी घेऊन आलेली आहे. फ्रेम मी तुम्हाला उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवेन, कारण आता प्रकट दिवस पण आहे परवा दिवशी. तर त्या दिवशी म्हटले ह्याची पूजा वगैरे करावी आणि त्या दिवशी तुमच्याबरोबर शेअर करते. आता सध्या तर नाही दाखवत, आता नंतरच दाखवते, कारण आता मला स्वयंपाक पण करायचा आहे घरी. जशी मी घरी आली तशी मी काम करते आणि घरातलं आवरलं, एडिटिंग वगैरे आवरली, नंतर खाली गेली आणि उद्याचं सामान बांबू पण नव्हता तर तो सुद्धा घेऊन आली. कारण पहिल्यांदा मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा इथं गुढी उभा करणार आहे, त्यामुळे बांबू वगैरे काहीच नव्हता. तर ती घेऊन आले. बाकीचं सामान जे काही गुढीला लागतं, उद्या पुरणपोळीचं स्वयंपाकसुद्धा असतो, त्याचं सामान घेऊन आले. आता नाही म्हटलं तर 7:30 वाजलेत. आता पाणीसुद्धा येईल, पाणीसुद्धा भरायचं आहे आणि तिथून नंतर स्वयंपाक वगैरे उद्याची जरा आवरावर करते, म्हणजे जरा उद्या धावपळ होणार नाही. तर चला, काय काय आणलं ते जास्त काही शॉपिंग केलं नाही, फक्त ह्या फोटोसाठी फ्रेमसाठी, फक्त ह्या फ्रेमसाठी मी तुळशीबागेत गेलते. दुसरं काहीसुद्धा घ्यायचं नाही, पण माझी मुलगी कुठं ऐकायला तयार नाही. मम्मी हे घे, मम्मी ते घे. मला वाटते दुसऱ्या खर्चापेक्षा तिचाच खर्च जास्त झाला. तर असो, लहान मुलांचं असंच असतं, मुलींचं तर जास्तच की मम्मी हेच मला पाहिजे, तेच पाहिजे. तरीसुद्धा खूप तिला सांगत घरी आणले, तरीसुद्धा तिने काय काय वस्तू घेतल्यात आणि मी पण माझ्यासाठी 1 का 2च वस्तू घेतल्यात. तर ये आणि मी दाखवतो. हे बघा, हे असं येलो वाला हेअरबँड आणले, असं इथं असं फोटो पण लावले. हां, मी दाखवते. हा, तू बोल, मी दाखवते. हां, हे बघा असा हेअरबँड आणलाय. कितीचं गं मी? 5. मला वाटते 50 रुपयाला एक असे 2 आणलेत. ती म्हटली मग मी पिंक पण घे. हा पण खूप छान आहे आणि हा पण, असे 2 आणलेत, पिंक आणि येल्लो. म्हणजे कधी पण घालू शकता. मी काय घालणार आहे, मी काल कोणचं घालू ही घालते, म्हणजे लय मस्त दिसते. मी नवीनच घालणार आहे, अशी येल्लो, म्हणजे हे सेम नको घालाय, लय मस्त दिसते. बरं, हां, हे पण दाखव. हे बघा असं, ह्याच्यामध्ये हे बघा असं मस्त असे हे माझ्यासाठी घातले सगळं. तर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ आवडला तर हे बघा, असं व्हिडिओमध्ये आपण घेतलं होतं, तर सगळ्यांनी असं घेतले, तिथे पण असंच घेतले, तर वेगळं घेतले, तर असं सेम होतं. हे बघा
तर हे अन्वीचं गळ्यातलं नाही 150 रुपयाला भेटलेलं आहे. तिला खूप आवडलं, नको म्हटलेलं कारण बरेचसे गळ्यातले तसेच आहेत आणि काय घालत पण नाही सारखं सारखं, मग तशीच पडतात. तरीसुद्धा घेतलं, म्हटलं मला सुद्धा कधी कधी घालायला होईल पार्टीवेअर साडीवरती, छान होतं म्हणून हे घेतलं. हे 150 रुपयाला आणि हे बघा, भेटलं. हे मस्त असं आणले असं. काय ही नेल पॉलिश असतं म्हणजे ग्रीन, खूप मस्त. तिला म्हटलं ग्रीन कलरचं नको घेऊ, तर मम्मी मला आवडलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तिने घेतलेलं. तर म्हटलं जाऊ दे, तू लावते, तुला जे आवडते ते घे, मी तर लावत नाही कधी, पण कधीतरी. मीच ठेवणार माझ्याकडे, मला खूप आवडतं. बरं, तर तिचं सामान तेवढंच आहे. आणि अजून एक खेळणी आणली म्हणजे गेम तसली, आणि ही मी दरवाजावरती लावण्यासाठी हे प्लेट आणलेली आहे. ह्याच्यावर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे. आणि आता तुम्हाला उलटी दिसेल, पण मी जेव्हा लावेल तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. मला अशी नेम प्लेट पाहिजे होती दरवाजावरती लावायला, मेन डोअरवरती, तर ती त्यासाठी. तर हिने हे गेम आणलेली आहे बघा. आणि हे बघा, ह्याच्यावर रिंग्स पण असेल आणि हे असं फेकायचं असेल. मी पकडते. हे बघा, फेकायचं असेल आता हे लांब असं. हां बरं झालं. आता ही जर हे किती 90 रुपयाला काय भेटलं, तर ही सुद्धा मला 80 रुपयाला भेटलेली आहे. आता ह्याला डबल चिकट टेप आहे, हे आता राहते का नाही काय माहीत, पण राहील मला वाटतं, एवढं काही जड नाही. तर हे एक आणलं मी. आणि मला खूप दिवस झालं आणायचे होते गाय आणि वासरू. आपल्याला वसुबारसला सुद्धा लागते आणि रोज गायची पूजा केलेली सुद्धा खूप छान असते. तर ही गाय मी आणलेली आहे, गाय आणि वासरू तिचं. तर ही सुद्धा मला खूप छान भेटली, मला वाटतं 130 रुपयाला काय भेटली. तर आता मंदिरात अशी इथं छान वाटेल, कुठंतरी उद्या नवीन वर्षाचं पुजते मंदिरात. आणि खरंच आपल्या मंदिरात सुद्धा गाय आणि वासरू असावं, कारण आता इथं तर आपण गाय आणि वासरूला काय नैवेद्य वगैरे दाखवू शकत नाही, पण मंदिरात असलं की तिथं दाखवता येईल. आणि स्वामींची गळ्यातली माळ आहे ना ती तुटलेली, मग ही एक घेतली आणि ही विठ्ठलाला एक घेतली. अशा 2 माळा घेतल्या फक्त 10-10 रुपयाला. आपल्याला इथं स्टेशनरीत किंवा पूजेचं सामान भेटतं तिथं सुद्धा घ्यायची म्हटलं तर महाग असते, पण तुळशीबागेत खरंच वस्तू स्वस्त असतात. फक्त जायचा यायचा खर्च जरा जास्त होतो आणि तिथं गेलं की खर्च. तरीसुद्धा मी दुसरा काही खर्च केला नाही आणि माझ्यासाठी सुद्धा मी काय घेतलं नाही, फक्त एक क्लिप आणि नथ घेतलेली. नथ माझी सोन्याची होती पण ती मोडली, तर म्हटलं जाऊ दे, आता उद्या बघूया, झालं तर मी माझी पैठणी साडी नेसेल किंवा मग आपली साडी तरीसुद्धा घेऊन ठेवली. म्हटलं अन्वीला सुद्धा घालता येईल. आणि अशी स्प्रेसची घेतली कारण माझ्या लेकीला खूप सवय घालायची, मग त्याच्यासाठी म्हटलं तिच्यासाठी पण होईल आणि माझ्यासाठी पण होईल. तर अशी छोटीशी अशी नथ घेतलेली आहे, ती सुद्धा मला 100 रुपयाला भेटली. मला अशीच घ्यायची होती बघू. तर खरंच छान छान वस्तू असतात बरं का तुळशीबागेत. आपल्याला स्टेशनरीत घ्यायचे म्हटलं तर डबल किंमत असते, पण तुळशीबागेत छान अशा वस्तू भेटतात. आता अन्वीला बघा, मला अशीच पाहिजे होती म्हणते. बघू पडले, नीट बसले नाही, ते दाबावं लागते ना. छान दिसते ना. तर चला म्हटलं, छान वाटलं म्हणलं घ्यावावी, कारण आपलं पैठणी किंवा कुठं कार्यक्रमात लग्नात वगैरे नथ असलेलं कसं ना चेहरा आपला उठून दिसतो आणि एक वेगळाच लुक येतो. नको हे नको, हे हरवते बा. तर ते ठेव. तर ही एक घेतली माझ्यासाठी आणि हा छान आहे, असं मोत्याचं आहे आणि असं केस मोकळी सोडली ना अशी इथं छान दिसतो, त्यासाठी घेतलाय. एवढा क्लच होऊन जातो इथं वरती लावण्यासाठी. तर एवढंच मी माझ्यासाठी घेतलेलं नथ आणि हे बाकी सगळं. अन्वीने खूप सारी शॉपिंग केली आज. अन्वीने शॉपिंग जास्तच केली आणि मग मला फक्त फोटोच घ्यायचा होता. आणि मग चला म्हटलं, गाडीसुद्धा छान होती दिसली, मग चला म्हटलं आता एकदा राहिलं की राहून जातं, जेव्हा पाहिजे तेव्हा भेटत नाही. त्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. खूप छान फोटो आहे, सर्व ताईंना आवडणार म्हणजे आवडणार, एवढा भारी आहे. आणि लावल्यानंतर बघूया, आता लगेच लावाय तर आता त्याला ग्लास आणावं लागेल, त्याच्या साईडची ग्रिल असते ती सुद्धा आणावी लागेल. बघूया, नाही झालं तर मी असंच टेबल आहे ना जो छोटं
कपाट आहे ना तिथं मी पूजेल प्रकट दिना दिवशी, कारण मी प्रकट दिनासाठीच तो फोटो आणलेला आहे. खूप इच्छा होती, माझं पहिलं पेमेंट आले की मी छान असा घरात फोटो आणणार होते, तर ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली. तर चला, आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.